नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज खरं तर सकाळपासून ब्लॉग केले नाहीत मी. डायरेक्ट आता संध्याकाळी ब्लॉग करायला स्टार्ट केलं आहे. आणि सकाळपासून जरा काम पण होतं, ते करत होतो आणि थोडंसं बाहेर गेलेलो, त्याच्यामुळे ब्लॉग आज करायला सकाळपासून जमले नाहीत. आणि जरा स्टोरेज पण खाली करायचं होतं. आणि आता वाजलेत 4:30 आणि आकाश बघा, म्हणजे आज पण पाऊस पडायची लक्षणं आहेत. हे बघा, पूर्ण आकाश ढगाळ झालेलं आहे. आणि दुसरी काय माहिती आहे, आजच आमच्या समोर जो रस्ता आहे तो आजच सिमेंट घातला आहे. सिमेंटचा रस्ता आज पूर्ण गेला आहे. त्याच्यामुळे पाऊस निदान 4 तास तरी पडता नाही, 4-5 तास ही अपेक्षा आहे. म्हणजे वरचं सिमेंट व्यवस्थित राहील. आताच घातलं आहे तासाभरापूर्वी. हे बघा, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. काय होणार आहे काय माहीत. पण ठीक आहे, त्यांनी रस्ता केला आहे, पण तो पाऊस पडला तर परत रिस्कच आहे. कवर घालतायत तिकडनं, पण किती घालणार, किती कवर घालणार हा पण एक विषय. चला, बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील. हे बघा, माझ्यासोबत ती माझ्याकडनं फिरत आहे. थोडा आता बसतो जरा बाहेर, कारण आज व्लॉग तर काही केला नाही आहे. शूट आहे तो एडिट करायचा आहे आजचा ब्लॉग, तर तो करेन. आज 2 ब्लॉग माझ्याकडे ऑलरेडी एक्स्ट्रा होते, सो मध्ये गॅप माझा मेंटेन होऊन जाईल. पण आजचा ब्लॉग बघू, काय संध्याकाळी किंवा रात्री काय स्पेशल केलं असं तर होऊन जाईल. पण आज पाऊसच आहे. समजा पाऊस पडला तर हा ब्लॉग कंटिन्यू होईल. चला, आता तिकडनं पर्यायी रस्ता गेला आहे बाहेरनं. बघू, आज पाणी घालणार नाही आहे शक्यतो, कारण पाऊस पडला तर मग पाणी घालायची गरज नाही. त्याच्यामुळे आज पाणी घालणार नाही, शांत बसणार आहे. आज एक दिवस आराम मला पण. आणि समजा आज पाऊस नाहीच लागला तर मग उद्या सकाळी पाणी घालून. मी इथे बसलो ना, माझ्या बाजूला हे बघा, येऊन बसतं इथं. मी लगेच मस्ती चालू होते. मोबाईल वाजतोय कंटिन्यू, त्या पावसाचे अलर्ट्स येत आहेत. सकाळपासून 10 मेसेज तरी आले असतील. आणि माझे डोळ्याचे दुखत आहेत ना, आज झोपच येते काय कळे ना. वातावरण असं झालंय सगळं दमट 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 दमट. या टायमिंगला कडकडीत ऊन असतं, आता एवढं दमट वातावरण आहे. ओके, आज पाऊस लागतो का हे बघा, थेंब पडायला सुरुवात झालेली आहे. असाच बारीक बारीक राहू दे, मोठा पडता नाही पाऊस आजचा दिवस तरी. म्हणजे तो केलेला रस्ता राहील. नाही तर त्याने बिचाराने आजच घेतलाय करायला. काल 2 दिवस पाऊस नव्हता आणि आज आहे. सगळीकडे भरून आलंय, त्याच्यामुळे लागेलच असं वाटतंय. खतरनाक आहे. काय क्लायमेट चाललंय काय कळे ना. क्लायमेटला दोष देण्याचा अर्थ नाही, ही सगळी माणसाचीच कर्म आहेत, ती आपणच बघतोय. पण बघू, आम्ही आत्तापर्यंत जगलोय ते खूप चांगलं म्हणायला. ते खूप चांगलं म्हणायला पाहिजे. इथून पुढच्या पिढीचं काय आहे देव जाणो, त्यांचं कसं होणार आहे, काय होणार आहे. आणि त्यांना कुठच्या क्लायमेटला सामोरं जावं लागणार आहे ह्याची पण काही कल्पना नाही आहे. सो आत्ता तरी नेचरची काळजी घ्या, विनंती आहे. नाहीतर निसर्ग, आपण फक्त इथे पाहुणे आहोत, इथं आपलं काहीच नाही आहे. निसर्गाच्या पुढे कोणाचं काहीही चालत नाही, हेच खरं आहे. सो निसर्गाची काळजी घ्या, झाडं तोडू नका, झाडं लावा. मी तर याला काही पारंब्या पण ठेवल्यात, काही झाडं ठेवली आहेत. आणि काही झाडांची म्हणजे बघून ठेवली आहेत, कुठे कुठे डबल असे आंबे वगैरे आलेत. सो ते फळझाडं वगैरे जी आहेत, जी आपली आहेत इकडची, ती मध्ये मध्ये कुठे कुठे लावणार रस्त्याच्या बाजूला आहे.
कोणाची जमीन कोणाची असो थोडी थोडी लावून देणार, पावसात जगतील तेवढे जगतील असं करणार आहे. बघू, प्रयत्न तर आपण करायचे, बाकी सगळं ठरवणारा तो आहेच. होईल चांगलं, आपण प्रयत्न फक्त प्रामाणिक करायचे. चला, पाऊस तर सुरू झाला आहे, पण हा जरा थांबला पाहिजे निदान 2-4 तास. रात्रभर लागला तरी चालेल मग, कारण जरासं सिमेंट हळगलं तरी बस आहे. त्यांचं पण नुकसान होईल. नुकसानाचा विषय नाही, परत तेवढं परत आहे व्याप, पुन्हा तो रस्ता बनवा वगैरे. चला बघू काय होतं आहे ते. हे बघा, चिकू काढून घेतले सगळे, कारण तयार झाले, तर पाऊस पडल्यावर खराब होणार, त्याच्यामुळे आताच काढून घेतले. एवढे चिकू काढले आता, कोवळे कोवळे ते ठेवले वरती, बाकी काढले. एवढंसं चिकूचं झाड आहे, तेवढे मिळाले. याच्या अगोदर मी काढलेले जवळपास 20 ह्याच्या अगोदर काढले, आणि आता एवढे मिळाले. म्हणजे हे तोडलं ज्यावेळी त्यावेळी ते व्यवस्थित लागायला लागले. जसे तिकडचे साईडला जशी हे आहेत टोमॅटो आहेत, तसेच इथे पण लागलेत. हे बघा, पिकलेत, हे बघा पिकलेत टोमॅटो व्यवस्थित. सो हे पण काढून ठेवले. हे बघा, असे घोसाने लागलेले आहेत, डाग पडला आहे. सो इथेच राहू दे, कारण कुजला की तिथेच परत तिथं झाड तयार होईल. आणि ते मिरच्या पण लागल्या त्यावेळी. आणि हे आमचं मनू, आणि हा पिकलेला चिकू मिळाला आहे, थांबा दाखवतो. हा बघा, छान तयार पण झाला आहे. बी इथेच टाकून देतो म्हणजे रुजेल ते. बिया जास्त आहे त्याला, सो कुठे रुजेल तिकडे रुजेल. टेस्ट तर छान आहे, मस्तच आहे टेस्ट. पण एक आहे, ह्या चिकूची साईज लहान आहे. मी असं पेरू म्हटलं काय, चिकू पिकलेला चिकू आहे. हे बघा, हे आजचं उत्पन्न आपलं. असं थोडं थोडं आपल्याला मिळतं, सो ठीक आहे. आईचा आज मूड झाला भजी खायचा, सो भजी आज बनते घरात भजी. चला या खायला, पाऊस पण लागतोय बारीक 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 बारीक. सो या आता भजी खायला. चला, आता आईला दिली भजी, भाजी आणि चपाती. चला मी पण आता घेतो आवरून, घामाघूम व्हायला झाला आहे. सो मी आता हे कुरकुरीत कांदा भजी एक जराशीच, आणि जातो माझं आवरायला. बाकी सगळं आवरून ठेवलं आहे, भांडी वगैरे सगळे घासून झालेत, फक्त आता एवढे आणि माझं जेवणाचं आवरलंही काम झालं हळूहळू. चला भेटूया रात्री, तो पण लावतो कॅमेरा पण चार्जिंगला. तर मंडळी, सगळी कामं आवरलेली आहेत आणि सगळंच आवरून आता आलो आहे बाहेर जरा शतपावली करायला रोजच्यासारखीच. आणि आज वातावरणात बऱ्यापैकी थंडी आहे, रात्र झाली आणि थंडी आहे बऱ्यापैकी. सो छान वाटतं आहे. पण आता जरा वातावरण थंड झालं तर मी पण आता आराम करणार मस्तपैकी, जरा छान झोप लागते मग. सो सगळी कामं आवरली आहेत, आई पण झोपली, सगळं आवरलं आहे. आता मी पण घेतो झोपायला. आणि हो, रोजचंच सांगणं तुम्हाला, इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. काय हो, हां, यांच्याकडून पण गुड नाईट. हो, सांगितलं गुड नाईट. चला बाय बाय.